आपल्या गावातली, तू काय बोलले तिच्यासोबत सांग. मले काय होतं माहित व आई, एवढं होईल म्हणून मी साध्या मनानं बोललो बा तिच्यासोबत. बोलत असतं का तू तिच्यासोबत रोज? सांग बरं. हो आई, बोलू आम्ही, पण पहिले तेच बोलली होती माझ्यासोबत, मी नाही बोललो. हो तेच बोलली असेल, बिचारी साध्यानं ती बोलली, पण तिले काय माहीत होतं तिची माय अशी करण म्हणून. पण तू एक सांग, तुमच्यामध्ये काहीच नाही ना असं ज्याने ते आली इथं? तसं काहीच नाही आहे आई, विश्वास कर तू. हो मला हाय विश्वास त्यावर. हो शांती, कायच्या गोष्टी करून राहिले हो तुम्ही दोघं? आणि आपल्या घराच्या बाहेर काय करत होते एवढे सारे लोक? काही नाही व, खूप लंबी स्टोरी आहे, नंतर सांगतो तुम्हाला. बरं, मी काय म्हणतो, उद्या जायचं आहे आपल्याला नदीन्या. तू सुट्टी घेऊन घे ऑफिससाठी. बाप्पा, कुठं जायचं आहे ते तर सांगा पहिले तुम्ही. काल्याबरोबर तयारी करा तयारी करा लावून राहिले. अवय दिसता आलं आपल्या दिनासाठी, म्हणून आपल्याला जायचं उद्या पोरगी पाहिले. बाप्पा, एकदम घाईनच का? थोडा विचारपूस करू देते तुम्ही. काही विचारपूस नाही करायला लागत, तिथं गेल्यावर पाहू आपण काय करायचं. तर पोरगी जर आवडली तर करायचं ना लग्न, नाही जर आवडली तर कायले करायचं, जबरदस्ती थोडी आहे आपल्याला. बरं ठीक आहे, पण एक वेळा दिनाला तर विचारा बाप्पा, त्याचं लग्न त्यालाच नाही विचारायचं. मला विचारलं नाही तरी चालते आई, तुम्ही जे करसान ते चांगलंच करसान ना. बरं ठीक आहे, उद्या जातोय आणि तू फोन करून सुट्टी काढून घे पहिले ऑफिसमधून. हो आई, काय तुम्ही तू काही टेन्शन घेते एवढं, मी पाहतो ना ते बरोबर मायवालं. बरं बा पाय तूच. माझ्या पुरीची बदनामी करून राहिली होती का गावातल्या लोकांसमोर? तुले खरंच अक्कल नाही काय? तुमचीच नाही माय पण पोरगी होईते, पण मला पटत नाही असं. काय पटत नाही हो म्हणून राहिली होतो? तू माय होय का होय तर समजत नाही आहे मला. असं वाटत आहे तुला तोंड फोडून टाकावं एका भुक्कीनं. हो हो, मारण्यापेक्षा डायरेक्ट जीवानच मला मारून टाका ना व. असं का मॅच गलती केली काही? मले सांगून राहिले, मले म्हणून राहिले तू तोंड फोडीन, असं फोडीन तसं फोडीन. थोडंसं तुमच्या पोरीला तर सांभाळा. आई बाबा, माझ्यामुळे प्लीज भांडू नका तुम्ही. तू चुप राह व. एवढी मोठी झाली पण अक्कल कवडीची पण नाही तुले. फालतू काम करायला पाहिजे तुले. शिकूच नव्हतं द्यायला पाहिजे तुले. हे बघ आई, मी पहिले पण सांगितलं होतं ना, आता पण सांगतो तुले, मी कोणतंच गलत काम केलेलं नाही आहे. माझं बस माझ्या कामावर लक्ष होतं. तू जे समजत आहे ना त्याच्यावर नव्हतं माझं लक्ष. तर प्लीज एवढं वाढू नको आता. तोंड देऊन राहिली तुमची पोरगी, सांगा ना तिले. हा आता तिले नाही म्हणसान तुम्ही तोंडावर देऊन राहिली तर. हा मले असलं तर तोंड काढ फोडीन, असं फोडीन तसं फोडून करता. कायची तोंडावर तोंड देऊन राहिली होते सांग ना. बरोबरच आहे तिचं, काही चुकलं नाही. एवढं काही केलं नाही तिनं, समजलं का तू? जा आता जेवण बनव, दिमाग काही खराब करू नको तू. जेवढं सांगितलं तेवढं कर. आता का फालतू बोलली तू, तुझ्या रैपटीत हाणल्याशिवाय राहीन नाही मी. हो ना, नोकरच आहे ना मी. याच्यासाठी तर आणलं तुम्ही मला करून. तुमचं काम करायसाठी, तुम्हाला खायला द्यायसाठी, असं करायसाठी तसं करायसाठी. तू जातो का नाही? फालतू दिमाग खराब काही करू नको आता, तू लय झाला आहे. पहिलेच तुने लय तमाशा केलाय, आता जास्त वाढू नको. बाबा माझं ऑफिसचं काम आहे तर मी करतो ते. हो बेटा जा कर, टेन्शन नको घेऊ ना तू. मी आहे ना तुझ्यासोबत, टेन्शन नाही घ्यायचं. मी नसतो घेत बाबा टेन्शन, मला माहिती आहे ना मी गलत नाही म्हणून, तर मी टेन्शनच नाही घेत. ठीक आहे, जा काम कर तुझं.